शिरूर संघाची डॉक्टर प्रवीण गायकवाड आणि डॉक्टर दिगंबर ही जोडी मैदानामध्ये. यस, लेट्स प्लेचा इशारा. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर अक्षय शिंगारे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू पाहतो आपण. दरम्यान फलंदाजाला मात्र इथं स्टँड करून ठेवलंय. स्ट्राईक हँडला डॉक्टर प्रवीण गायकवाड यांना आपण पाहतोय. स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर गेल्या 2 वर्षांपासून हे तिसरं पर्व. यावेळेस सुरेख सुरेख परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पात्र पंचांनी निश्चितच स्वेर चेंडू आपण पाहतोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळेल अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं. आपण पाहतोय अवांतर धावेच्या मदतीनं धावफलकाची सुरुवात होताना रायझिंग स्टार शिरूर. ओहो, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये होत्यासं नव्हतं होताना पाहायला मिळेल. फुल टॉस सेट होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बेल्स बिखर गए. पहिला फलंदाज डॉक्टर प्रवीण गायकवाडच्या रूपानं फलंदाज बाद. एक महत्वाचा विकेट इथं पाहतो आपण. महत्वपूर्ण मोहरा इथे गमावला गेलाय रायझिंग स्टार शिरूर संघानं. 0वरती डॉक्टर प्रवीण गायकवाड यांना मात्र परतावं लागेल. गोलंदाजी सुंदर प्रकारे आपण पाहिलं. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू बॅटवरती मिडल करू शकले नाहीत. दरम्यान फलंदाज पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला डॉक्टर अक्षय शिंगारे या ठिकाणी देताना. थँक्यू. मध्ये दाखल होताना आपण पाहतोय रायझिंग स्टार शिरूर विरुद्ध मोशी डीएसपी किंग्स अशा 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आजच्या दिवसातील 4थ्या क्रमांकाचा सामना. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एका बाजूला डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती, एका बाजूला डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती 2 क्षेत्ररक्षक जे 30 बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस एक पाऊल पुढे टाकत हलक्यात ड्राईव्ह केलेला चेंडू वाईड क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि दरम्यान तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितली गेलेली आहे. पाहायचं आपल्याला. अतिशय वेगानं खरं तर फलंदाज आपल्या घरट्याकडे येत होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं जिथे मोशी डीएसपी किंग्स संघाचं. अचूक थ्रो केला गेलाय आणि तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होताना 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. धावबादसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी जी केली गेलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये तो निश्चितपणे आपल्यापर्यंत अंतिम निर्णय पोहोचेल. आणि फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. धावफलकावरती आपण जाऊयात एका धावेच्या मदतीनं. ओहो, याच बरोबर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कमालीचा झेल, कॉटन बॉलचा शिकार, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर विशाल सुपेकर. ग्लास करण्याचा प्रयत्न होता, पायावरती जाणारा चेंडू पाहतो आपण. दरम्यान तिथे
लेग बायची कुठलीच धाव नसणार आहे आणि कोणताही संपर्क खरं तर बॅटचा बॉलचा तिथे झाला नाही. दोन धावाच्या धावफलकावरती रायझिंग स्टार शिरूर संघाच्या पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज बाद असताना कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये मोशी डीएसपी किंग संघाची पाहायला मिळते. डॉक्टर अक्षय शिंगारे पुन्हा एकदा. यावेळेस उंच आकाशामध्ये फटका, गॅप मध्ये चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉक्टर अक्षय शिंगणे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्यात पहा आणि धावफलकावरती आपण पाहतोय रायझिंग स्टार शिरूर. डॉक्टर निर्मल पाटील गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. पॉवर प्लेस दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असणार आहेत. यावेळेचा चेंडू पाहतो आपण. दरम्यान ओहो डिरेक्ट हिट केलाय परंतु पंचांनी मात्र नकार दिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याचबरोबर 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात पहा. डिरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये इथे नक्कीच अवांतर स्वरूपाच्या धावा काहीशा मिळतात शिरूर संघाला. 2 धावींच्या मदतीनं धावफलक पाहतो आपण पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तरटियांच्या आतमध्ये पाहतो आपण मिड ऑफ मध्ये. आणि यावेळेस मात्र कोणत्याही धारिष्ट इथं फलंदाज करू शकत नाही. दरम्यान या अगोदर देखील ज्यावेळेस आपलं दुधाने तोंड पोळल्याच्या नंतर माणूस ताकही फुंकून पितो त्या प्रकारची अवस्था नक्कीच मैदानामध्ये. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरनं जाणारा चेंडू मुख्य पंच लकी खंडागळे सरांनी अवांतर घोषित केलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे वाढेल एका धावेच्या मदतीनं. 9 धावा रायझिंग स्टार शिरूर. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना यावेळेस समोर डॉक्टर ओमकार डावखुरी हाताने सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. वेळ वाचवा. यावेळेस एक पाऊल पुढे टाकत सुंदर फटका परंतु परफेक्ट बॅटवरती मिडल होऊ शकला नव्हता. दरम्यान 30 आतमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल. केवळ सिंगल एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन दुहेरी अंकामध्ये 10 धावा दरम्यानच्या 2 फलंदाज बाद असताना रायझिंग स्टार शिरूर. स्पीडअप करा. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जर आपण स्पीडअप केलं नाही तर सायंकाळी खूप सारा उशीर होताना आपण काल पाहिलेला आहे. तर देखील विनंती असेल खेळाडूंना. यावेळेस तेज तर्राट गुडलेत स्पॉट होते टाकलेला चेंडू पाहतो आपण. उसळी घेतल्याच्या नंतर भन्नाट वेगानं सरळ क्षेत्रामध्ये गेलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचं पहा. सुरेख गोलंदाजी मोशी डीएसपी किंग्स संघाची पाहायला मिळते इथे. दरम्यान धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 10 धावा. खरं तर पॉवर प्लेची षटकं ही फलंदाजीसाठी अनुकूल असतात. 2 खेळाडू ज्यावेळेस 30च्या बाहेर असणार आहेत तुम्हाला संधी असते मोठे फटके खेळण्यासाठी, हवेतनं फटके खेळण्यासाठी. परंतु इथं ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली तिचं कौतुक करावं लागेल. कारण मोठे फटके मारण्यापासून नक्कीच काही सदूर ठेवलंय रायझिंग स्टार शिरूर संघाला. धावफलक एका धावेच्या साहाय्याने पुढे पोहोचेल जाऊन 11 धावा. दरम्यान
2 फलंदाज बाद असताना यावेळेस मात्र वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरनं जाणारा चेंडू मुख्य पंचांतर घोषित केलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 12. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर जर बघितलं पण या फटक्यामध्ये होऊ शकलं नाही. दरम्यान सिंगल मिळेल. पॉवर प्लेची 2 षटकं संपली मैदानामध्ये. रायझिंग स्टार शिरूर संघ आपण पाहतोय 2 फलंदाज बाद असताना 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा आणि हॅलो डॉक्टर ओमकार पवार ऑन स्ट्राईक. डॉक्टर याचबरोबर फुल टॉस ओहो ड्रॉफ. चांगला प्रयत्न आपण पाहतोय. अगदी चेंडूच्या फ्लो मध्ये जाऊन पुढे झेल घेण्याचा प्रयत्न परंतु ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं आपण क्रिकेटमध्ये पाहतो. दरम्यान ओमकार पवार यांना मात्र एक जीवदान इथे पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाईल एका धावेच्या मदतीनं 14. यावेळेस पुन्हा संधी आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा फलंदाज रायझिंग स्टार शिरूर संघाचा पॅव्हिलियन मध्ये.
यावेळेस मात्र सोर एक चेंडू दरम्यान स्क्वेअर कट करायचा होता तिथे प्रयत्न सरळ चेंडू पाहतो आपण यष्टीरक्षकामध्ये गेलाय डॉट निर्धाव स्वरूपाचा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं 4 फलंदाज बाद धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस बॅक टू द बॉलर सरळ बॅटनं खेळलेला फटका आपण पाहतो तिथे दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल आणि याच बरोबर मोठं अपील लाऊड अपील पंचांकडे पाहतोय आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय परंतु फलंदाज मात्र सुरक्षित असणार आहे यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल आणि दरम्यान त्यावरती सिंगल एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक चौथं क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे सुरू असताना पहा 20 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या डॉक्टर निर्मल पाटील गोलंदाजी मार्कवरती एका बाजूने डॉक्टर ओमकार पवार यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे आणि केवळ सिंगल अतिशय सुंदर गोलंदाजी एका बाजूने आपण पाहतोय मोशी डीएसपी किंग्स या संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर अक्षय शिंगणे त्याचबरोबर डॉक्टर निर्मल पाटील यांच्याकडून दरम्यानच्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय धावफलकावरती आपण जाऊयात 4 फलंदाज बाद आणि 21 धावा रायझिंग स्टार शिरूर उर्वरित षटकांमध्ये बघूयात मॅक्झिमम टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रकारे अनुकूल फलंदाजी होणं गरजेचं राहील परंतु इकडून जर पाहिलं एका बाजूनं मोशी डीएसपी किंग्स संघाकडून अतिशय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दरम्यान गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज डॉक्टर चेतन चौधरी यांना आपण पाहतोय यावेळेस बिग हिट केलाय 1-2 आणि थर्ड टेकन मध्ये पाहतो आपण ड्रॉप झालाय कॅच दरम्यान डॉक्टर ओमकार पवार यांना मात्र जीवदान काय कमालीचा चेंडू होता यावेळेस डॉक्टर चेतन चौधरी यांचा टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर चेंडू घेऊन गेलेत पहा आणि फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत डॉक्टर ओमकार पवार यांना यावेळेस स्टेप आउट करत पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न टॉप एज घेतला होता तिथे दरम्यान त्यावरती केवळ सिंगल मिळेल एका धावेच्या साहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना रायझिंग स्टार शिरूर 24 धावा 5वं षटक प्रगतीपथावर आहे परंतु षटकार आणि चौकारांचा दुष्काळ इथं पाहायला मिळतोय ज्या प्रकारे धावा येणं गरजेचं आहे त्या धावा मात्र इथं मोठ्या फटक्यांपासून येतात यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेंज घेता चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं तिथे गॅदर केलं जाईल त्यावरती पुन्हा एकदा सिंगल
खरं तर मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 7 षटकं असतील, 8 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही खराब चेंडूचा समाचार घेणं नक्कीच गरजेचं राहतं. परंतु इथं ज्या प्रकारची गोलंदाजी होताना पाहतो आपण यावेळेस मात्र नो मॅच लँडमध्ये 1 2 3 खेळाडू पाहतोय आपण चेंडूवरती गेले होते. धावबाची संधी आणि संधीचं सोनं होणार आहे इथे. डॉक्टर ओमकार बॅक टू पॅव्हिलियन. बाबू आज बदला है इसलिए. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सागर शितोळे. एका बाजूने विकेटची पडझड होताना आपल्याला पाहायला मिळते रायझिंग स्टार शिरूर. यावेळेस डॉक्टर सागर शितोळे दरम्यान 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू गॅदर केला जाईल शॉर्ट मिड विकेटमध्ये आणि दरम्यानच्या एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होत असताना पाहतो आपण 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 फलंदाज बाद असताना रायझिंग स्टार शिरूर 27 धावा. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी यांना आपण पाहतोय. (27) लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा डाव जर बघितलं एका बाजूनं रायझिंग स्टार शिरूर संघाचा हा कोलमडलेला आहे. यावेळेस कट केलेला चेंडू दरम्यान 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र गॅदर केला जाईल. तोपर्यंत एक धाव अगदी सहजपणे अगदी सिंगल डबलच्या मदतीनं पाहतो आपण धावा येत आहेत. 28 धावा धावफलकावरती. परंतु मोशी डीएसपी किंग संघासमोर एक तगडं आव्हान उभं करणं गरजेचं राहील. परंतु त्या अनुषंगानं फलंदाजी इथं होताना पाहायला मिळत नाही. सुरेख गोलंदाजी दरम्यान सरळ चेंडू पाहतो आपण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट निर्धाव स्वरूपाचा डॉक्टर श्रीकांत डॉक्टर सागर चिखली एका बाजूने आपण पाहतोय मैदानामध्ये 5.09च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. खरं तर पहिल्या षटकापासून पाहतो आपण जी विकेटची पडझड आणि ती पुन्हा एकदा तोच ते सातत्य कायम ठेवलेलं आहे. बॅटची एज आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद.
7वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर प्रताप. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु चेंडू अडू शकला नाही. सरळ चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आलेला चौकार इथं बघायला मिळाला. यावेळेस याच वेळेस धावबाची संधी, परंतु थ्रो थोडासा डिले होताना पाहायला मिळेल. तिथे एका चौकारापाठोपाठ एक सिंगल आलाय. एका धावेच्या मदतीनं धावफलक वाढेल, पुढे पोहोचेल जाऊन रायझिंग स्टार शिरूर 35 धावा. यावेळेस बिग हिट केलाय डॉक्टर सागर. सेट ऑन फायर. 6 रन. बऱ्याच प्रतीक्षेनंतर दुष्काळामध्ये एखादी सर यावी तशा प्रकारे हे 2 फटके ते पाहायला मिळाले. आणि याच बरोबर पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सिंहाचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. या षटकामध्ये खरं तर सचिन यांनी केलेली फलंदाजी 7 षटकांमध्ये 53 धावा धावफलकावरती बनवले गेले. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानामध्ये डॉक्टर विनोद देशमाने. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली जाते. थ्रो साठी तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. मुख्य पंचांनी जी मागणी केलेली आहे आणि इथे वॉर्न केलं जाईल गोलंदाजाला. व्हाईट बॉल. खरं तर लेग स्टंपच्या बाहेरनं जाणारा चेंडू थ्रोसाठी इथं वॉर्न केलं जाईल. दरम्यान अवांतर स्वरूपाची धाव तिथे पाहतो आपण मिळणार आहे. रायझिंग स्टार यावेळेस हलक्या हाताने पाहतो आपण तिथे खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल आणि दरम्यानच्या एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होत असताना 55 धावा रायझिंग स्टार शिरूर. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल आणि षटकार. गोलंदाजाला मात्र थांबावं लागेल. नवीन गोलंदाज तिथं पाचारण केलं जाणार आहे. मोशी डीएसपी किंग्स. तर एका बाजूनं डॉक्टर सचिन यांची कमालीची विस्फोटक फलंदाजी. एका पाठोपाठ एक पाहतोय. ओळीनं फलंदाज बाद होत असताना मात्र
सचिन आपल्या संघासाठी इथे एक मजबूत भिंत म्हणून उभे राहिलेत पहा आणि एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं योगदान आपल्या संघाच्या धावपलकामध्ये देताना आपण त्यांना पाहतोय. 62 धावा धावपलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. फ्री हिटची संधी असेल डॉक्टर सचिन यांच्याकडे आणि बघायचे प्रत्येक खराब चेंडूचा त्यांनी समाचार घेतलाय. इथं फ्री हिटची संधी आणि याच बरोबर कमालीचा स्ट्रोक. डॉक्टर सचिन सेट ऑन फायर. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्यांच्या मनगटामध्ये आणि त्याचा पुरेपूर इथं वापर या फटक्यामध्ये बघायला मिळाला. बरोबर पुन्हा एकदा गॅप मध्ये वन बाउन्स आउटफील्ड वेगवान चेंडू एका टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ची गरज एका बाजूला रायझिंग स्टार सुरू सांगायला होती पा. यावेळेस बॅटचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन इझी कॅच. डॉक्टर सचिन यांचा खेळ संपलाय परंतु 8 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी करून आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला त्यांना निश्चितपणे त्यांचा पाहायला मिळाला. बहात्तर धावा धावपलकावरती रायझिंग स्टार शिरूर संघाच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. डॉक्टर विश्वदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फलंदाजी करण्यासाठी पहा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सुंदर चेंडू यावेळेस डॉट निर्धाव स्वरूपाचा डॉक्टर चेतन यांचा आणि दरम्यान इनिंग्स मधील शेवटचा चेंडू मैदानामध्ये बाकी असणार आहे. यावेळेस मात्र थोडासा उसळी घेणारा चेंडू गुडलिंथ स्पॉट जो टाकला होता आणि दरम्यान इनिंग संपली पहा. 8 षटकांचा खेळ संपला. बनवल्या गेल्यात रायझिंग स्टार्स शिरूर संघानं 72 धावा. विजयाचं समीकरण असेल 48 चेंडू आणि तब्बल 73 धाब्यांची गरज. चला रायझिंग स्टार शिरूर आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी पटकन मैदानामध्ये
72 धावा विजयासाठी 73 धावा विजयासाठी पाहतो आपण मोशी डीएसपी किंग संघासाठी 72 बनवल्या. 73 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानामध्ये डॉक्टर प्रताप तर डॉक्टर विशाल नॉन स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी मार्क होती डॉक्टर सागर. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पाहतो आपण दरम्यान हलक्याचा कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक यशाच्या पाठीमागे पाहतो आपण चेंडूला गॅदर केलं जाईल. डॉक्टर सागर चिखले दरम्यान पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस बांकडेड करण्याचा प्रयत्न डॉक्टर सागर यांचा आपण पाहतोय. आणि 22 रोपण पाहतो आपण तिथे एक सिंगल मिळणार आहे. खरं तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दोंडा पाडून घेण्यासारखी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस पाहतो आपण दरम्यान डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. दरम्यान त्यावरती एक सिंगल मिळेल. माफ करा 2 धावा त्यावरती पाहतो आपण पळून ज्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं 3 धावा धावपलक्यावरती ज्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस सरळ बॅटनं सुंदर ड्राईव्हचा फटका. 1 बाउंड चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत चौकार. डॉक्टर प्रताप ऑन स्ट्राईक. डॉक्टर विशाल एक चांगला फटका तिथे पाहतो आपण डॉक्टर विशाल यांच्या बॅटमधून. यावेळेस फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. लॉंग लेग सीमा पार षटकार. 6 धावा. डावाला साजेशी कामगिरी डॉक्टर विशाल आणि विशाल काय फटका इथे पाहतो आपण मैदानामध्ये. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन या षटकाराच्या सहाय्यानं 13 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. याच बरोबर लिडिंग एजचा शिकार कॉट बिहाइंड फलंदाज. पहिला धक्का बसतोय तिथे. बारामती डायनामॉस वर्सेस शिवनेरी वॉरियर्स जो सामना झाला होता त्याचा मॅन ऑफ द मॅच डॉक्टर विष्णू घोलफ. आपल्याला विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच डॉक्टर ऋषिकेश लावंड. आपल्याला विनंती करतो आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. त्याचबरोबर बारामती डायनामॉस वर्सेस यंग स्पंदन ही जी मॅच झाली ती त्यातील मॅन ऑफ द मॅच निलेश कुंभार आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर सुयोग डमडरे. आपल्याला विनंती करतो आपण या. गेम चेंजर नाशिक वर्सेस यंग स्पंदन या दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच डॉक्टर उमेश सोनवणे आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर शाहरुख तांबोळी. चला खेळाडूंना विनंती करतो आपण या ज्यांची नावं घेतलेली आहेत आपला सन्मान आपण घ्यायचा. मला वाटतं एक मॅन ऑफ द मॅच आपण दिलाय तो डॉक्टर निलेश कुंभार यांचा. त्याचबरोबर या तिन्ही टीमचे कॅप्टन बारामती डायनामॉस टीम गेम चेंजर नाशिक आणि टीम शिवनेरी वॉरियर्स. याच बरोबर हवाई फायर केलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बारामती डायनामॉस शिवनेरी वॉरियर्स आणि गेम चेंजर नाशिक
टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या आपल्याला टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी दिली जाईल. आपला सन्मान घेण्यासाठी आपण चला. पहिलं षटक संपलं मैदानामध्ये पॉवर प्लेचं पहा. धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज बाद असताना 19 धावा मोशी डीएसपी किंग संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त सुरुवात. एका बाजूने जर पाहिलं आपण रायजिंग स्टार सिरू संघाची सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय हालाकीची होती. एवढा विकेट देखील आल्या होत्या आणि त्यानंतर अगदी डॉक्टर सचिन यांनी शेवटच्या काही षटकामध्ये केलेली फलंदाजी आणि पायचे प्रतिस्पर्ध्यासमोर एक सन्मानजनक धावफलक उभा करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचा पाठलाग करताना मात्र मोशी डीएसपी किंग संघानं मात्र चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा दरम्यान डॉक्टर प्रवीण गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बिग हिट केलाय. परफेक्ट मिडल डॉक्टर प्रताप मिड विकेटच्या बाहेर षटकार. चला ज्या टीमची नावं या ठिकाणी घेतलेली आहेत बारामती डायनामोस त्याचबरोबर टीम शिवनेरी वॉरियर्स आणि टीम गेम चेंजर नाशिक आपलं टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी घेण्यासाठी आपण या. त्याचबरोबर डॉक्टर विष्णू गोलफ मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर डॉक्टर ऋषिकेश लावंड फायटर ऑफ द मॅच. डॉक्टर निलेश कुंभार मॅन ऑफ द मॅच. डॉक्टर सुयोग ढोमडरे फायटर ऑफ द मॅच आणि डॉक्टर उमेश सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच डॉक्टर शाहरुख तांबोळे. या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपला सन्मान आपली ट्रॉफी घेण्यासाठी आपण या. नोबेलचे मार्केटिंग मॅनेजर सन्मान्य जाधव साहेबांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच डॉक्टर उमेश सोनवणे यांना सन्मानित केलं जाईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खांडून काढण्याचा प्रयत्न दरम्यान बाहेरची कड घेत गेलाय. एका धावेत त्याचं रूपांतर होताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचलाय जाऊन मोशी डीएसपी किंग्स 27 धावा पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. त्याचबरोबर नाशिक टीमला टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी देऊन देखील सन्मानित या ठिकाणी केलं जाईल. गेम चेंजर नाशिक. याच बरोबर पुन्हा एकदा एक बिग हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉक्टर प्रताप यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी देऊन गेम चेंजर नाशिक टीमला सन्मानित केलं जाते बा. बारामती डायनामोस कॅप्टन चला आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. धावफलकावरती आपण जाऊयात. षटकाराच्या सहाय्यानं 33 धावा एका बाजूला पाहतो आपण फलंदाजी करत असताना डॉक्टर अमृत आणि डॉक्टर प्रताप नावाला साजेशी कामगिरी करत आहेत. डॉक्टर प्रताप 5 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. 16 त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात पहा. यावेळेस मात्र बॅकफुट वरती जाऊन लॉंग लेग फाईन लेगच्या मध्ये चेंडू फेकून दिलाय. सीमा पार षटकार. आणि याच षटकाराबरोबर धावफलकावरती वाढ होईल. मोशी डीएसपी किंग्स 39 धावा. दुसरं षटक अजून सुरू आहे. 37 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज मोशी संघाला. अतिशय विस्फोटक फलंदाजी काय प्रताप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. षटकारापाठोपाठचे षटकार आतापर्यंत 3 आपण पाहतो आलेत. याच बरोबर लोअर फुल टॉस चेंडूचा समाचार पुन्हा एकदा डॉक्टर प्रताप यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. शिवनेरी वॉरियर्स टीमचे कॅप्टन चला आपलं टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी घेण्यासाठी या. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस मला वाटतं गेम चेंजर
नाशिक विरुद्ध शिवनेरी वॉरियर्स अशा दोन संघांदरम्यान आपल्याला सामना बघायचा आहे. चला शिवनेरी वॉरियर्सचे कॅप्टन चला. आणि शिवनेरी वॉरियरचे फायटर ऑफ द मॅच अगोदरच्या सामन्यामध्ये डॉक्टर ऋषिकेश लावंड आपल्याला विनंती करतो आपण या, आपला सन्मान आपण घेऊन जा. चला कॅप्टन शिवनेरी वॉरियर्स टॉस करण्यासाठी या. व्हाईट बॉल यावेळेस एक्स्ट्रा अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. यावेळेस फुल टॉस होता, खर तर स्लॉट मध्ये होता परंतु बॅट मध्ये आला नाही आणि दरम्यान निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावरती 35 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. हो हो यावेळेस सुंदर सुंदर चेंडू पाहतो आपण डॉक्टर राहुल यांचा आणि पायासमेत घेणारा चेंडू पाहतो आपण तिथे. दरम्यान डॉक्टर अमृत यांना मात्र काहीच स्टँड केले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडासा वेग देखील त्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि दरम्यानचा निर्धाव. सलगचा दुसरा चेंडू इथे डॉट निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. 34 चेंडू आणि 29. हो याच बरोबर परफेक्ट मिडल आणि सरळ चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार षटकार. आणि 50 धावा पाहतो आपण धावफलकावरती इथे मोशी डीएसपी किंग संघाचे पूर्ण होताना. 33 चेंडू आणि 23 अशा प्रकारचं समीकरण आता समोर असणार आहे. याच बरोबर पुन्हा एकदा ओहो लेकिन बेहतरीन कॅच इस बार, बढिया कॅच. डॉक्टर ऋषिकेश लावंड आपल्याला विनंती करतो आपण या, आपल्याला फायटर ऑफ द मॅच हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. डॉक्टर ऋषिकेश लावंड आपल्याला विनंती करतो आपण या. डॉक्टर सूरज एक सुंदर झेल पाहतो आपण, अगदी सीमारेषेच्या जवळ टिपला गेलाय. नवीन फलंदाज डॉक्टर विनोद देशमाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोशी डीएसपी किंग्स धावफलकावरती 50 धावा पूर्ण असताना समीकरण जर बघितलं विजयासाठी 32 चेंडू आणि 23 धावा अशा प्रकारचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर राहुल कांडेकर यांना जे आपण पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढलाय आणि दरम्यान एका धावेत त्याचं रूपांतर होताना आपल्याला बघायला मिळेल. डॉक्टर विनोद डॉक्टर लेवरकर सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. फायटर ऑफ द मॅच डॉक्टर अच्छा टोकन ऑफ अप्रिसिएशन ट्रॉफी देऊन या ठिकाणी शिवनेरी वॉरियर्स या टीमला सन्मानित केलं जाते. डॉक्टर लेवरकर सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. त्याचबरोबर एसटीपीएल चेअरमन डॉक्टर अजिंक्य तापकीर सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण शिवनेरी वॉरियर्सला या ठिकाणी सन्मानित करतो आहे. आणि लगेच टॉस यानंतर गेम चेंजर्स नाशिक कॅप्टन आणि शिवनेरी वॉरियर्स दोन्ही संघांदरम्यान यानंतर होणारा टॉस. चला दोन्ही कॅप्टन.
सूरज गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण षटक क्रमांक चौथ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये घेऊन आखूड टप्प्याचा चेंडू होता तिथे दरम्यान बॅटची टॉपेज घेत चेंडू सरळ डीप फाईट मध्ये जातोय. तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण जी दाद मागितली गेलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे मुख्य पंचांनी दाद मागितलेली आहे. बघूयात तिसरे पंच या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. ऑर्न केलं जाईल इथे गोलंदाजाला. पहा कुठल्या प्रकारची थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये अलाउड नाही. पंचाच्या निदर्शनास आल्यानंतर वॉर्निंग दिली जाईल आणि त्यानंतर पुन्हा जर आपण टाकला तर पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. याच बरोबर क्राडिकल फटका डीप पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार षटकार. आणि याच षटकारांच्या सहाय्यानं धावफलकावरती वाढ होत असताना पाहतो आपण 62 धावा. यानंतरच्या सामन्याचा टॉस शिवनेरी फायटर्स विरुद्ध गेम चेंजर्स नाशिक या दोन संघांदरम्यान या ठिकाणी होतोय. पहा ओहो यावेळेस नो बॉल पायाचा भेद घेणारा चेंडू पाहतो आपण तिथे आणि गोलंदाजाला मात्र थांबावं लागेल. बघूयात नवीन गोलंदाजाला डॉक्टर प्रवीण गायकवाड कोणाला पाचारण करतायत. दरम्यानच्या धावफलकावरती आपण पाहतोय 63 धावा. 2 फलंदाज बाद असताना विजयाच्या दिशेने वाटचाल मोशी डीएसपी किंग्स संघाची आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर लेवरकर सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस शिवनेरी वॉरियर्स आणि गेम चेंजर्स नाशिक या दोन संघांदरम्यान आपण पाहतोय. डॉक्टर विशाल गोलंदाजी मार्कवरती रिप्लेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील डॉक्टर सूरज यांच्या जागेवरती. दरम्यान समोर फलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रतीक्षेत बॅटमध्ये पुरेपूर मिडल होऊ शकला नाही आणि दरम्यान एक धाव. डॉक्टर विनोद मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाकार दिलाय. डॉक्टर प्रताप यांनी मात्र आपण पाहतोय 12 चेंडूचा सामना केलाय. 38 धावा आतापर्यंत बनवल्यात. यावेळेस रिव्हरचा एक सक्सेसफुल प्रयत्न पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमा पार चौकार. समीकरण असेल विजयासाठी 26 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. मोशी डीएसपी किंग्स संघ विजयाच्या जवळ विजयाच्या समीप गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज डॉक्टर विशाल. वाईट बॉल अवांतर स्वरूपाची धाव तिथे मिळेल. अगोदरच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी अशा प्रकारची स्थिती पाहतो आपण मैदानामध्ये. यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली डॉक्टर विशाल यांची. 4 धाबींची गरज मोशी डीएसपी किंग्स संघासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये मात्र डॉक्टर विशाल या ठिकाणी पाहतो आपण चेंडूला गॅदर करतायत. षटक संपलंय. दरम्यान चौथ्या क्रमांकाचं
4 षटकांमध्ये 69 बनवल्या गेल्यात. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आणि फक्त 4 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये बघायचे किती चेंडूमध्ये त्या पूर्ण होणार आहेत. सामन्यावरती आपली मजबूत पकड करताना मोशी डीएसपी किंग संघाला आपण पाहतोय. डॉक्टर विश्वजित गोलंदाजी मार्कवरती तर डॉक्टर प्रताप एका बाजूनं आपल्या संघासाठी मोठं योगदानकारक फलंदाजी करताना आणि याच बरोबर या चौकारांच्या मदतीनं सामना संपवलाय. डॉक्टर प्रताप यांनी मोशी डीएसपी किंग संघ या सामन्यामध्ये विजय ठरतोय. मनपूर्वक अभिनंदन. तर रायझिंग स्टार शिरू संघाचंही मनापासून धन्यवाद. यानंतरचा टॉस आपण केला होता. काय निर्णय घेतलाय? शिवनेरी वॉरियर्स आणि नाशिक अशा 2 संघांदरम्यान यानंतर होणारा सामना आपल्याला बघायचा आहे. गेम चेंज